छान प्रसन्न अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी उठलं की मला सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे मसाल्याचा चहा. मस्त एकीकडे चहा उकळत ठेवलेला आहे मी, त्याच्यामध्ये आलं किसून टाकलेलं आहे. आता मी चहा कसा करते ते तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण नॉर्मली काय करतो, आलं, वेलदोडे टाकून चहा उकळतो, तर असं अजिबात करू नका. वेलदोडे हे उकळत्या चहामध्ये कधीच टाकू नका, त्याने चहा उग्र होतो. चहा पूर्ण उकळून घ्यायचा, उकळत असताना त्याच्यामध्ये आलं टाकायचं, पूर्ण उकळून झाल्यावर दूध टाकायचं, गॅस बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये वेलदोडे कुटून टाकायचे. याने जो चहाचा सुवास येतो इतका सुंदर होतो, तो जो वेलदोड्याचा एकदम फ्रेश वास, की तुमची सकाळ एकदम छानच होऊन जाते. माझं आणि चहाचं तर काहीतरी वेगळंच नातं आहे. तुमचंही असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता दुसरीकडं मी बनाना मिल्कशेक करायला घेतलेला आहे. माझा मोठा मुलगा देवांश शाळेला जरी सुट्टी असली तरी त्याची क्रिकेटची प्रॅक्टिस ही दररोज चालूच असते. मग हेल्दी असा बनाना मिल्कशेक त्याला केला आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, खजूर, बदाम आणि पीनट बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी मिल्कशेक तयार करून घेतलेला आहे. आणि इथं चहा उकळून झाला आहे. आता पहिल्यांदा चहा पिऊन घेते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मराठी मुलगी इन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? तुमच्या फॅमिलीबरोबर सुखरूप असाल अशी मी आशा करते. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आता सकाळी माझा चहा घेऊन झालेला आहे, जस्ट चहा घेतलेला आहे. देवांश आणि मानसिंग अकॅडमीला गेलेले आहेत. रविवार असल्यामुळं अश्वथला तर सुट्टी आहे, तो निवांत झोपला आहे. म्हटलं त्याची झोप होऊन द्यावी आणि आता सुरुवात करते मी कामांना. आज आहे गजानन महाराज प्रकट दिन, तर या उत्साहानेच मी आजच्या दिवसाची सुरुवात करते की छान असं माझं कालपासून चालू होतं की उद्या गजानन महाराज प्रकट दिन आहे. घराची सगळी स्वच्छता करायची आहे, त्याच्यानंतर आंघोळ, देवपूजा आणि महाराजांसाठी नैवेद्य. तर आता हे सगळं मी आता करायला सुरुवात करते. कालचे कपडे घडी घालायचे राहिले होते, मग पटापट आधी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, आंघोळ करून घेतली आणि साडी नेसून घेतली. तर इथं मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस मला दुसरा मुलगा अश्वथ झाला त्यावेळेस मनात कुठेतरी खंत होती की आपल्याला एखादी तरी मुलगी हवी होती. पण हा इतका लहान आहे तरीसुद्धा इतका तो जीव लावतो, अगदी माझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभावसुद्धा तो समजून घेतो आणि एखादी मुलगी जीव लावणार नाही तेवढा तो मला जीव लावतो. त्यामुळे मग मनात असं कुठंतरी येतं की नाही, ज्या गोष्टी घडतात, ज्या आपल्याला देवाने दिलेल्या आहेत त्या काहीतरी विचार करून दिलेल्या आहे आणि तेच योग्य आहे आपल्यासाठी. असा एखादा विशेष दिवस असला की स्वयंपाकाला एक वेगळाच उत्साह येतो. आता इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. भाकरी फक्त टाकायच्या बाकी आहेत. गरम गरम भाकरी टाकून घेते. देवपूजा पण झालेली आहे, फक्त गजानन महाराजांना अभिषेक घालायचा बाकी आहे. तर आता भाकरी टाकून घेते, महाराजांना अभिषेक घालून घेते, ती पूजा करून मग नैवेद्याचं ताट भरून देवाला नैवेद्य दाखवून घेते. गजानन महाराजांविषयी सांगायचं झालं तर शके 1800च्या माघ वद्य सप्तमीला म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी दुपारच्या वेळी शेगावातील देवीदास पातुरकरांच्या घरी ऋतुशांतीसारखा विधी चालू होता. जेवणाच्या पंक्त्या एकावर एक उठत होत्या. पंक्त्या उठल्यानंतर उष्टा पत्रावळ्या बाहेर टाकलेल्या होत्या. त्यावेळी 18 ते 20 वयाचा तेजस्वी तरुण तिकडे आला. त्या उष्टा पत्रावळ्यातील अन्न उचलून खात होता आणि जनावरांसाठी ठेवलेलं पाणी तो पित होता. गणगण गणात बोते असा मंत्रमुखी चालू होता. त्यावेळेस तिकडे बंकटलाल आणि दामोदर पंत आले. त्यांचं या मुलाकडं लक्ष गेलं. पहिल्यांदा त्यांना विक्षिप्त वाटलं की हा कोण मुलगा आहे आणि हे अशा पद्धतीने का खातोय. पण त्याचवेळी त्याचं तेजस्वी रूप पाहून त्यांनी ठरवलं हा साधू पुरुष आहे. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वानांनी भरलेलं ताट आणलं आणि महाराजांना खायला दिलं. महाराजांनी सगळे पदार्थ मिसळून प्रसन्नतेने खाल्ले. ते केवळ जेवण नव्हतं, सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवून ते साक्षात ब्रह्मरस सेवन करत होते. जेवण झाल्यानंतर जनावरांसाठी जे पाणी ठेवलं होतं घाण, ते घाण पाणी प्यायला लागले. दामोदरांनी अडवलं, महाराज हे काय करताय? ते पाणी घाण आहे, पिऊ नका. तेव्हा महाराज पहिल्यांदा बोलले, घाण आणि स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच आहेत. उष्टे खरकटे पंचपक्वान्न एकच आहे. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणीही तोच, स्वच्छ पाणीही तोच, पिणारा सुद्धा तोच. हे ऐकून दोघे आनंदित झाले. बंकटलाल त्यांचे पाय धरायला धावले, पण क्षणात महाराज
वाऱ्याच्या वेगाने धावत गावात दिसेनासे झाले. अशा पद्धतीने गजानन महाराज प्रकट झाले. आजच्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो. शेगावला गजानन महाराज मंदिरात पारायण हॉल आहे. अतिशय मोठा आणि खूप छान आहे. तिथं पारायण करतात. आम्ही गेलो होतो त्यावेळेस आमच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळं सगळ्या अध्यायांचा सारांश असलेला शेवटचा अध्याय मी फक्त तिथे वाचला. पण तुम्ही जर कधी प्लॅनिंग करून तिकडे गेलात तर आवर्जून गजानन महाराजांच्या मंदिरातल्या पारायण हॉलमध्ये गजानन विजय या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. माणसांमधलं देवपण जाणून प्रत्येक सेवेकरी भक्तांची माऊली म्हणून अखंड सेवा करत असतात. तिथली स्वच्छता, तिथली शिस्त, मनोभावे सेवा करणारे सेवेकरी, इतकं छान दृश्य पाहायचं असेल तर शेगावला आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने भेट द्यावी असं देवस्थान. अमेरिकेत राहूनसुद्धा महाराजांची सेवा करण्याचं मला भाग्य मिळतंय, यातच मी माझं समाधान मानते. तर कसा वाटला तुम्हाला हा गजानन महाराज प्रकट दिनचा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आणखीन अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. गणगण गणात बोते.